बघा, आज तुम्हाला एक खरी घडलेली घटना सांगणार आहे. आणि ही खरी स्टोरी म्हणजे एका मुलीवर घडलेली आहे. असं घडायला तर नाही पाहिजे बाबा. ओके. म्हणजे असं घडणं चुकीचं आहे. बिचारीचा जीव गेला. तर ही घटना तुम्हाला कुठं घडली सांगते. मोहोळ तालुक्यातील सरोळे गावात ही घटना घडली. आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. फक्त पैशाचा हव्यासा पोटी, नाही का, पैशाच्या हव्यासापोटी एका विवाहितीची तिच्या पती सासू यांनी गळा दाबून हत्या केली आहे. सोनाली प्रतीक शिंदे या विवाहितीचे नाव आहे. आणि तिच्या नवऱ्याचं प्रतीक शिंदे, सोनाली प्रतीक शिंदे. सुरुवातीला त्यांनी म्हणजे नैसर्गिक मृत्यू आहे असा करण्याचा बनाव केला. पण जेव्हा पोस्टमॉर्टम केलं तेव्हा खरं कारण कळलं आहे. फक्त 4 महिने झाले त्यांच्या लग्नाला. तर म्हणजे ही हुंडाबळाची शिकार ठरलेली आहे. एक तर आजकाल मुली मिळत नाहीत बाबा, लोक फुकट करून घ्यायला लागले. तर हे यांना कुठं नाव जसा आठवली काय माहिती, किती सुंदर मुलगी होती. आणि अशा सुंदर मुलीला ह्यांनी अशा प्रकारे नाही का, फक्त पैशासाठी मारून टाकला. हुंड्या म्हणजे आता झालतं काय म्हणजे, आता हिचं सांगते तुम्हाला पूर्ण कहाणी. ऐका तुम्ही स्टोरी. सोनाली हिचा विवाह अवघ्या 4 महिन्यापूर्वी सरोळे येथील प्रतीक शिंदे याच्याशी झाला होता. मात्र सुखी संसाराच्या ऐवजी तिच्या वाटेला नाही का, तिच्या वाटेला छळ आला. लग्नात टीव्ही दिला नाही, सोन्याची अंगठी घातली नाही असे म्हणून प्रतीक आणि सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे हिने त्यांचा नाही का सोनालीचा छळ सुरू ठेवला होता. फक्त त्यांना टीव्ही म्हणजे लग्नात तर सर्व दिलतं, पण एक अंगठी आणि टीव्ही द्यायचा राहिला होता. तर हे का देत नाहीत आणि म्हणून त्रास करत होते. आणि सोनालीच्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरीब होते. आणि म्हणजे त्यांनी वेळोवेळी सांगितलं की आमची परिस्थिती गरीब आहे, आम्ही एवढं देऊ शकत नाही. तरी पण त्यांनी 20,000 रुपये दिलते मुलीच्या सुखासाठी. तरी पण त्यांना अजून त्यांची भूक नाही का, भूक वाढतच होती. ते आणखी मागणी करतच होते पैशाची, ह्याची त्याची, सोनं नाणं. आणि मग झालं काय, 12 एप्रिलला 12 एप्रिलला पती प्रतीकने सोनालीच्या वडिलांना फोन करून सांगितले की आम्ही रात्री एकत्र झोपलो होतो, पण सोनाली सकाळी उठलीच नाही. आणि मग सोनालीला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संशयावरून करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम मध्ये सोनालीचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तर सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा आणि हुंडाबळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि मोहोळ पोलिसांनी तातडीनं कारवाई करत पती प्रतीक शिंदे, सासू भामाबाई वंदना शिंदे या दोघांना अटक केली आहे. तर बघा, काही मूर्ख म्हणजे लोक असतात की नाही का, फक्त लग्नाला 4 महिने पण झाले नव्हते त्या मुलीच्या, तिनं अजून नाही का नवऱ्याचं सुख, परिवाराचं सुख, परिवार काय सगळं तिला समजून घ्यायला वेळ वेळ लागला असताना म्हणजे. तर तिच्या मनात किती स्वप्न असतील, काय असतील आपल्या नवऱ्याविषयी, सुखी जीवनाविषयी, आपल्या परिवाराविषयी, सासू म्हणजे नाही का, कुटुंबाविषयी. पण तिची सर्व स्वप्न ह्या पैशाच्या हुंड्यामुळे आणि भंग झाली. तिला तिचं वैवाहिक जीवन जे सुख समाधान मिळायच्या आधीच तिला त्यांनी मृत्यू दिला. आणि तिला नाही का मारून टाकलं त्यांनी अक्षरशः. तर अशा लालची लोकांना मुली देऊच नका, मूर्ख अशा लालची. जर एखाद्या मुलीला असा त्रास कुठे चालू असेल तर सरळ तिने माहेरी निघून जावे. आणि माहेरचे जर एक्सेप्ट करत नसतील तर सरळ अनाथ आश्रमात जाऊन राहणे योग्य पर्याय मला तर वाटतो. कारण अशा माणसांच्या तावडीतनं बघा, आता हिला नाही का आपला जीव पण घेऊ शकतात ते लोक, की त्यांच्या मागण्या वगैरे पूर्ण झाल्या नाहीत तर. आणि बऱ्याच वेळा मुली काय करतात, आता हिचं कसं नवीन लग्न झालं आणि हिनं पण म्हणजे घरच्यांना लगेच सांगू शकत नव्हती ना, आताच लग्न झालं, जर नांदायचं सोड लगेच आली असती तर लोकांनी नावं ठेवली असते ना. म्हणून ती मुलगी सांगत पण नव्हती लाजे काजे, पण तिचा छळ चालू होता. सारखे तिला मारायचे, टोमणे मारायचे, हाणायचे, मारायचे, खूप त्रास करायचे हे सर्व लोक. आणि ती सांगत नव्हती. आणि
हेच स्वतःहून सारखे फोन करून मग त्यांच्या घरच्यांना पैशाची मागणी वगैरे करायची, असं तसं. ही मुलगी सहन करत होती सर्व. हिनं पण सहन न करता काही लोकांकडे लक्ष द्यायचं, निघून गेली असती तरी बरं वाजल, जीव तर वाचला असता यार. आणि दुसरा कुठं चांगला नवरा भेटला असता. तर हे खूप लालची लोक होते बाबा. मुलींना पण घर देताना बघून दिली पाहिजेत व्यवस्थित. अशी लालच्या लोकांच्या नाही का. अजून पण आपल्या इथं पण चालतं ते बाबा, हुंड्याबाळ्या. एक इकडं पुण्यात पण घटना झाली, ती काय तिचं नाव माहिती बाबा, आता लक्षातही नाही माझं. ते पण प्रकरण खूप गाजलं होतं बाबा. तर आता ह्यांना तर फाशीच झाली पाहिजे. नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला, कोण कोण ह्यात तिच्या बिचारीला कुणी कुणी मारले, ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत बाबा. असं नाही केलं पाहिजे एखाद्याच्या मुलीबरोबर. ओके, त्या बिचारीची काय चूक होती? तिची परिस्थिती घरची गरीब होती, तर तिनं त्यांनी कुठनं द्यायचे पैसे यांना? एवढं तर अक्कल पाहिजे ना. एकतर मुली मिळा नाही, मुलगी मिळाली हेच महत्वाचं म्हणायचं. पैशाच्या मागं काय लागायचं? जाऊ दे, हे छपरी गेले जेलमध्ये, यांना काही सांगून उपयोग, समजून सांगून उपयोग नाही.